पेत्राचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. देव आपला पिता व प्रभू येशू यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी आणि सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्यांच्या योगे मौल्यवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्ष रसासाठी कुंड खणले. माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यांस खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमाळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठविले. त्याला त्याने धरून मारहाण केली आणि रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसरा एका नोकराला त्यांच्याकडे पाठविले. त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्यांनी आणखी एका जणांस पाठविले. त्याला तर त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली आणि कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठविले. परंतु ते माळी आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला मारून टाकू, म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळाचा धणी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांच्या समूळ नाश करील आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखी वाचला नाही काय? जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे. तेव्हा ते त्याला धराव्यास पाहू लागले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.